नाशिक लग्न सोहळ्याची तयारी, शाळेला सुट्टी, काका काकी गावात जाण्याची तयारी जोरात सुरू आहे. राज्य सरकारने महिलांना अर्धी तिकिटे दिली आहेत. याचा फायदा घेत प्रवासी एसटी महामंडळात प्रवास जास्तीत जास्त करत आहेत. चालकाची केबिनही भरलेली असते. त्यामुळे आज 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. चांदवडजवळ राहुळ घाटात एसटी बसची ट्रकला जबर धडक बसली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच 15हून अधिक लोक किरकोळ जखमी झाले आहेत. राहुळ घाटात सकाळी 9:30च्या सुमारास जळगावहून वसईकडे जाणारी बस आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात एक लहान मुलाचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमीच्या चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर गंभीर रुग्णांना नाशिकला पाठवण्यात आले आहे. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्ग वाहतूक ठप्प झाली होती. आतापर्यंत मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. साई संजय देवरे, वय 14, राहणार उमराणे, जिल्हा देवळा, जिल्हा नाशिक. बळीराम सोनू अहिरे, वय 64, राहणार प्लॉट क्रमांक 7, शांतिवन कॉलेज रोड, नाशिक. सुरेखा सीताराम साळुंखे, वय 58, सुरेश तुकाराम सावंत, वय 28, राहणार मेशी, डोंगरगाव, जिल्हा नाशिक अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.